उद्धव ठाकरेंच्या स्वप्नातल्या शिवजलक्रांतीचं हे पाणी। चार वर्षांपासून दुष्काळात होरपळणाऱ्या परंड्यात पहिल्या पावसाने पाणी पाणी झालं। 5-5 किलोमीटर पर्यंत सरळीकरण खोलीकरण झाल्यानं 10-10 फूट पाणी साठलंय। कोरड्या विहिरींना 30 फुटांवर पाणी आलं। बंधारे तुडुंब भरले। एवढं पाणी बघून आनंदलेल्या निजाम जवळच्या ग्रामस्थांनी दसरा काढलाय। इतकंच नाही तर पाणी बघून लोकांना मनसोक्त पोहण्याचा मोहही आवरला नाही। 7 वर्ष झालं पोहलो नाही। 7 वर्षांनी आज पोहलो। इतका आनंद वाटला की मला वाटलं की पोहायला येते का नाही असं मला वाटत होतं। गेल्या 7-8 वर्षापासून पाऊसच नव्हता। गेली 5 वर्ष ह्या भागात सतत दुष्काळ आहे आणि गत वर्षी प्रथमच मृग नक्षत्रात पावसाने चांगली साथ दिल्यामुळं हे असं पाणी आपल्याला दिसायला लागलेलं आहे। आणि या पाण्यामुळं आज आमचा शेतकरी वर्ग एक रोप टाकायला सुद्धा पाणी नव्हतं तिथं, त्याचं आम्ही रोपं टाकायला तयारीला लागलेलो आहे। म्हणजे इथनं कांदा ज्वारी हे मका आम्ही ही पिकं घेऊ शकतो। भाजपच्या जलयुक्त शिवारला पर्याय म्हणून शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती योजना आणली। परंड्यात शिवसेनेच्या शिवाजी सावंतांनी पदरमोड करून भूम परंडा वाशी तालुक्यातल्या 91 गावात नाला नदी ओढे खोलीकरण आणि रुंदीकरणाची 110 कामं केली। 135 किलोमीटरवर झालेलं हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं काम असावं। हा दुष्काळ जो आहे ह्या वर्षी आपण अनुभवला 15-16 मध्ये, हा शेवटचा दुष्काळ असला पाहिजे। भूम परंडा आणि वाशी या तिन्ही तालुक्यामध्ये जी आपण जी कामं केलेली आहेत त्यामुळे साधारणपणे 4 TMC पाणी साठून राहील आणि जनतेने जो दुष्काळाची दाहकता सहन केलेली आहे गेली 4 वर्ष, त्याला कायमचा पूर्ण विराम मिळेल। या कामांची रुंदी 50 ते 250 फूट तर लांबी 1100 फूट आहे। एवढ्या कामामुळे 4 TMC पाणी साठणार आहे आणि 12 ते 14 TMC पाणी जमिनीत मुरणार आहे। यामुळे ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारमध्ये मोठ्या प्रमाणावर कामं करण्यात आली, या जलयुक्त शिवारच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झालेला आहे। सर्व आतापर्यंत या तालुक्यामध्ये गेल्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून 30 टँकरनं पाणी पुरवठा केला जात होता, पण आज दरम्यान पाहण्यात येतं की या ठिकाणी ज्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरी आहेत किंवा शेतकऱ्यांच्या ज्या विहिरी आहेत, गावाच्या ज्या विहिरी आहेत यांना पर्क्युलेशनमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा निर्माण होत आहे। नदींचं पाणी आता ह्या नदीच्या ह्या बंधाऱ्याच्या पाण्यामुळं साधारण विहिरींचं आणि बोरचं पाणी तर वाढणारच आहे। त्यामुळे ह्या भागात आमच्या भागातील बागायत क्षेत्र खूप वाढणार आहे पुढं। परंड्यातलं सेनेच्या योजनेला मिळालेलं यश बघून सत्ताधाऱ्यांमध्ये पुन्हा श्रेयवाद आणि योजनेच्या ढापाढापीचा वाद रंगू लागलाय। लक्षात घ्या, शिवजलक्रांती बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती योजना ही सरकार येण्याच्या अगोदर शिवसेनेने सुरू केलेली योजना आहे। तुम्ही ठरवा, शिवजलक्रांती अगोदरची आहे का जलयुक्त शिवार अगोदरची आहे। आम्ही सरकार स्थापन होण्याच्या अगोदर या योजनेला सुरुवात केली। जालन्यापासून या कामाची सुरुवात झाली आणि जालन्यामध्ये शिवजलक्रांतीच्या माध्यमातून आम्ही बंधारे बांधले। त्यानंतर आमची योजना ही सरकारने उचलली। सत्ताधारी पक्षातल्या स्पर्धेचा लाभ पहिल्यांदाच जनतेला झालाय। कशाने का होईना दुष्काळ हरलाय हे सत्य आहे। त्यामुळे सावंतांसारख्या दानशूरांनी पुढे येऊन थोडी कामं केली तर महाराष्ट्र जलसमृद्ध व्हायला वेळ लागणार नाही। राहुल कुलकर्णी, ABP माझा, परंडा।